Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप करत राहुल गांधींचा हल्लाबोल। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यामध्ये 39 लाख मतदार वाढलेले मतदान फक्त भाजपचेच कसे, राहुल गांधींचा सवाल। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाहीत, राहुल गांधींचा आरोप। लोकसभा विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची राहुल गांधींची मागणी। ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिलीत, आता विरोधकांकडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू, फडणवीसांची टीका। दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवासाठी कव्हर फायर करण्याचा प्रयत्न, राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांकडून टीका। आम्ही ठाकरेंसोबतच, खासदारांकडून स्पष्ट, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्यानेच आमच्याबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप। ठाकरेंच्या पक्षातील अनेक जण आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये प्रवेश होईल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवलीये, एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिकसारखे अनेक लोक, कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती, करुणा मुंडेंचा आरोप। समर्जित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, पक्ष बदलाच्या वृत्तावर घाटगेंनी टीव्ही9शी बोलताना दिली माहिती। आम आदमी पक्षाच्या 16 उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून मंत्रिपद आणि 15 कोटींची ऑफर, अरविंद केजरीवालांचा खळबळजनक आरोप। आई वडिलांच्या सांगण्यावरून केस मागे घेतली जाऊ शकते का, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आव्हाडांचा सवाल, अक्षयच्या आई वडिलांवर दबाव टाकल्याचाही आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार, पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांनी घट, लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 2,41,00,000वर, छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू, पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद, राज्यात जीबीएस बळींची संख्या 6वर। बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी, पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या। सांगलीत चिमुकलेवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय, संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिडको परिसरात कारनं चिरडल्यानं 5 वर्ष चिमुकल्याचा मृत्यू, वडील मोबाईलमध्ये गुंग असतानाच डोळ्यासमोर मुलाचा अपघात। नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, 3000 कोंबड्या नष्ट, ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी, सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव, पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी। आरबीआयचं पतधोरण जाहीर, 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात, कर्जाचा हप्ता कमी होणार, कर्जदारांना दिलासा। Cancer Healer Center, a new beginning.